की असं असं आहे, मग तुमचा ह्यालाही पाठिंबा असणार, मग तुमचा त्यालाही पाठिंबा असणार, तुमचा CJPचा ला तुमचा पाठिंबा असणार, तुम्ही आता त्यांचे सदस्यच झाले. मुळात CJP हा पक्ष आहे का? त्यांचा काही त्यांनी दिलाय का जाहीरनामा? त्यांनी दिलाय का? त्यांची कार्यकारिणी त्यांनी सांगितली आहे का? त्यांचे कोण सदस्य आहेत काय? एक त्यांचे जे काही 4-5 लोक आहेत त्याच्या पलीकडे त्यांनी अजून काही जाहीरच केलेलं नाही आहे ना. तर तुम्ही कुठे बिल्ले लावायचे आणि कंपार्टमेंट्स करायचे ह्याची आपल्याला भारी हाऊस आहे. आणि ते कंपार्टमेंट्स म्हणजे वॉटर टाईट असले पाहिजे. तुम्ही इथे नाही यायचं, यांनी तिथे नाही जायचं, नकोच ते आम्हाला. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की हे जे सगळा जो हा आत्ताची जी उर्मी आपल्याला दिसते ती तशी टिकून राहील ना? राहील टिकून? ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये साशंकता आहे थोडीशी. टिकणार नाही तुम्हाला वाटतं ही जयंती? टिकावी अशी माझी इच्छा आहे, पण ती टिकेलच असं सुद्धा मी खूप ठामपणे नाही म्हणू शकत. कशामुळे वाटतं? कारण जेनझी हे टिकेल की नाही, लोकांना त्यांच्या आंदोलन करण्याच्या पद्धतीबद्दल लोकांना आक्षेप आहेत, त्यांच्या भाषेबद्दल आक्षेप आहेत. त्यांनी वापरलेली भाषा ही अनेकांनी त्या भाषेबद्दल टीका केली. अनेक नेत्यांबद्दल त्यांची जी वक्तव्य किंवा त्या आंदोलनातली भाषा होती त्याच्याबद्दल अनेकांना हे होती. म्हणून काही लोक त्यांना आधी कॉक्रोच म्हटलं गेलं, नंतर कंगना राणावतसारख्या खासदार त्यांना गटर जनरेशन म्हणतात जेनझीला वगैरे. तर त्यामुळे तुम्हाला वाटतं की हे त्यांची टिकणार नाही? नाही, त्यांच्या भाषेवरून तर मला उलट असं नाही वाटत. मला त्यांच्या भाषेवरून तर मला असं वाटतं एवढा अंगार आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांनी जो तो एल्गार पेटवलेला आहे आता तर तो टिकेल. मला बाकीच्या गोष्टींच्याबद्दल की ज्या पद्धतीचं आहे ना आता सध्या सगळीकडेच बघताना, विद्यार्थ्यांशी बोलताना, म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांबद्दल मी बोलते, अटेन्शन स्पॅन खूप कमी झाला आहे सगळ्यांचा. कुठलीही गोष्ट तग धरून राहणं जे असतं ना ते जरा थोडंसं कमी पडतं असं मला वाटतं. एकीकडे असंही वाटतं की ज्या पद्धतीने बाकीचे सुद्धा सगळे लोक जे मधले लोक आहेत, म्हणजे आपल्यासारखे जे लोक आहेत, ते ज्या पद्धतीने पाठिंबा देत आहेत ह्या मुलांना, तो जर त्यांनी ते देतच राहिले तर कदाचित हे आंदोलन फक्त जेनझीचं न राहता सर्व लोकांचं, ज्यांना एक वेगळ्या पद्धतीचा बदल हवा आहे, सकारात्मक बदल हवा आहे, सकारात्मक गोष्टी घडाव्यात असं वाटतं आहे, हे सगळे लोक जर एकत्र आले तर ते तरेलही असंही कुठेतरी वाटतं. पण ते राजकीय होईल आंदोलन किंवा राजकीय पक्ष त्याला हायजॅक करतील असंही एक शंका त्याबद्दल उपस्थित केली. मला वाटतंय की आता ह्या भूमंडळावरती अशी कुठलीही गोष्ट नाही जी राजकीय नाही. सगळ्याचं जे काही आहे ते शेवटी जाऊन ते त्या राजकारणापाशीच येऊन पोचणारे, राजकारणातूनच उत्पन्न होतं आणि राजकारणालाच जाऊन ते मिळतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे मला हरकत नाही आहे हे पण कुणीतरी हे पळवेल, हायजॅक करेल अशा पद्धतीचं लेचपेटचं हे आहे असं मला नाही वाटत. पण ती धग जी तुम्ही म्हणतात आणि मी जे भाषेचा मुद्दा उपस्थित केला, हीच आता आंदोलनाची नवीन भाषा असेल असं वाटतं का तुम्हाला? नाही वाटत मला. कारण ती त्यांची जेनझीची व्यक्त होण्याची पद्धत असती आहे. त्यांच्यासाठी आपण जे पूर्वीच्या काळी आपण जे शब्द ऐकून कानावरती कदाचित हात ठेवू किंवा बापरे असं करू, ही त्यांची रोजच्या बोलण्यातली भाषा किंवा ती त्यांच्याच आंदोलनाची भाषा असेल. याच्याबद्दल पण आपली पिढी इतकी दुटप्पी आहे ना, जेव्हा सगळे म्हणजे असं सगळेजण म्हणाले की आजोबांच्या वयाच्या नेत्यांना तुम्ही असं बोलता, मग आजोबांच्या वयाचे नेते त्यांना कळवळा का नाही फुटला? 21 लोक जेव्हा मरतात तेव्हा त्यांच्या आईवडिलांपर्यंत ते का नाही पोचले? आपली नेहमी म्हणजे हक्क, कर्तव्य, अधिकार यांच्याबद्दलची जी आपली गडबड आहे ना नेहमीची, की तुमचं हे कर्तव्य की तुम्ही हे असं करायला पाहिजे आणि ते तुम्ही करू नये, असं जसं तुम्ही तुमच्या हाताखालच्या माणसाला सांगता तीच अपेक्षा तुम्ही तुमच्या वरच्याकडून नाही करत. म्हणजे त्यांनी वेळोवेळी कदाचित ह्या भाषेत त्यांनी म्हटलं नसेल, पण चारित्र्यहनन करणाऱ्या गोष्टी जेव्हा संसदेत म्हटल्या जातात, सभागृहांमध्ये उच्चारल्या जातात, तेव्हा त्याचा निषेध होत नाही. पण जेव्हा तरुण मुलं जेव्हा ती म्हणतात तेव्हा तुम्ही त्याचा निषेध करता. तर हे असं दुटप्पी वागणं चालणार नाही, कारण ही मुलं दुटप्पी नाही आहेत. ती जी आहेत ती आहेत, ती जी आत आहेत ती बाहेर आहेत. त्यांच्यामध्ये ही सभ्यता नाही आहे जी तुमच्यात आहे. तुमच्या मनामधला विखार तुम्हाला जेव्हा बाहेर तुमचा पडतो तेव्हा तुम्हाला वाटतं की तो योग्य आहे, कारण तुम्ही तो थोडासा वेगळ्या पद्धतीने मांडता. तुम्ही म्हणता तीच गोष्ट म्हणता. म्हणजे जसं मराठी इंग्रजीमधलं पण असतं की मला जेव्हा माझी मुलं मी मराठी माध्यमात घातली
तेव्हा माझ्या शेजारच्या ज्या होत्या त्या मला म्हणाल्या की अगं मोलकर्णींच्या मुलांबरोबर तुझी मुलं शिकतील. तर मी म्हटलं ती माणसं नाहीत आणि मग त्यांच्या शिव्या तुझी मुलं द्यायला लागतील. पण त्यांचा 5वीतला मुलगा जेव्हा WTF म्हणतो ते कानाला खूप खटकत नाही. पण इकडे ह्या मुलांनी तशा पद्धतीचंच जर काहीतरी उच्चारलं तर ते अब्रह्मण्यम आहे, ते फार घाण आहे, ते अगदी झोपडपट्टी गटर छाप आहे. तर हे असं आपण करतच राहिलोय, म्हणजे आपण समाज म्हणून तसेच आहोत सतत. इतकं सगळं चिन्मय सुमित बोलतात, भाषेबद्दल आग्रही असतात, आंदोलनात चिन्मय सुमित उतरतात, जंतर मंतरला जातात, मराठीच्या सांस्कृतिक मुद्द्यांसाठी उतरतात. आणि तुम्ही जसं म्हणतात की कुठलीच गोष्ट सध्या अपॉलिटिकल नाही किंवा अराजकीय नाही. मग वाटत नाही का चिन्मय सुमितांनी कधीतरी राजकारणात यावं, की आपणही त्या सिस्टमचा भाग व्हावं, असं वाटतं कधी राजकारणात यावं? नाही वाटत. कारण ना मला असं वाटतं की त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची मनोवृत्ती लागते, वेगळ्या पद्धतीचं डेडिकेशन लागतं. म्हणजे ज्या लोकांना म्हणजे मी अभिनयसुद्धा 24 तास नाही करू शकत. तर मला असं वाटतं मी 24 तास चांगली नागरिक असू शकते, चांगली माणूस असू शकते. आणि खूपदा म्हणजे मी अत्यंत मोकळेपणाने मी हे सांगते की एका पक्षाने जेव्हा मला असं विचारलं की तुम्ही आमच्या सदस्य व्हाल का, असं जेव्हा मला विचारलं तेव्हा मी म्हटलं की काय आहे, तुमच्या काही गोष्टी मला पटतात आणि काही गोष्टी मला अजिबातच पटत नाहीत. एखाद्या मुद्द्यावरती मी तुमच्याबरोबर असू शकते, पण जेव्हा तुम्ही एखादा पक्ष जॉईन करता तेव्हा तुम्ही एका मुद्द्यावरती त्यांच्याबरोबर असणं अपेक्षित नसतं, त्यांचं सगळं काही तुम्हाला स्वीकारायचं असतं. तर ते जे स्वातंत्र्य गमावणं आहे ना, ते मला माझ्यासारख्या मनोवृत्तीच्या बाईला ते नाही होणार शक्य. मी जाऊन एखाद्या शाळेमध्ये मुलांशी गप्पा मारू शकते, त्यांच्याबरोबर खेळू शकते, मी एखादी शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न करू शकते कार्यकर्ती म्हणून. पण मी शासन व्यवस्थेचा भाग बनू शकेन एवढी कुवत माझ्यात नाही आहे. ती जर माझ्यात असती तर मी निश्चित गेले असते. कारण मला नाही स्वतःला असं वाटत की इट इज अ डर्टी बिझनेस किंवा काय अशा पद्धतीने मी राजकारणाकडे नाही बघत. पण मला असं वाटतं की तेवढी कुवत नाही आहे माझ्यात. पण मग काठावरती बसून बघण्यापेक्षा आपणही व्यवस्थित उतरून थेट हातात गोष्टी घ्याव्या असं नाही वाटत. म्हणजे मला एक चान्स वेगळ्या पद्धतीने मला मिळाला असता जर मी, कारण ते जास्त माझ्यासाठी स्वाभाविक होतं, नैसर्गिक होतं. कारण घरामध्ये इतक्या व्यक्ती प्रशासकीय सेवेमध्ये आहेत, ते जर मी केलं असतं तर ते मला चांगलं करता आलं असतं असं मला वाटतं. पण त्याच्यासाठी जेवढी पाहिजे तेवढी बुद्धिमत्ता माझ्याकडे नव्हती आणि तेवढी चिकाटी पण माझ्यामध्ये नव्हती. आणि तेच मला असं वाटतं की मी माझ्या नेत्याकडे बघताना मला ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या गोष्टी माझ्यात नाही आहेत. त्याच्यामुळे मग मी का व्हावं नेता, असं मला एक प्रश्न पडतो. या गप्पा खरं तर संपू नये असंच मला वाटतं. आपण अगदी इतिहास राजकारण सगळ्यांविषयी बोलतो, पण खूप छान वाटलं चिन्मय सुमित तुम्ही आज आलात. आपण आज सगळ्या विषयावरती गप्पा मारल्या. आपण आज खूप वेळही एक्सिड केला, आता किती केला मलाही माहित नाही, पण खूप